नाशिक दगडफेक प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट हाती येते। आतापर्यंत या प्रकरणी 38 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे, तर 7 आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे। नाशिक दगडफेक प्रकरणी आतापर्यंत एकूण 1500 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। काठेगल्ली परिसरामध्ये दर्गा हटवण्याच्या दरम्यान जे काही दगडफेक झाली होती त्या दगडफेकीमध्ये पोलिसांनी जवळपास 1500 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। त्यापैकी जवळपास 38 जणांना पोलिसांनी आता अटक केलेली आहे आणि या 38 जणांमध्ये आता 8 जणांना काल पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे। महाविकास आघाडीचे 3 पदाधिकारी या सगळ्या प्रकरणामध्ये फरार आहेत। तर आता ज्यांना पोलीस या ठिकाणी न्यायालयात घेऊन चालले आहेत सुनावणीसाठी त्या आरोपींपैकी एक आरोपी जो आहे तो MIMचा शहराध्यक्ष मुख्तार शेख हा देखील यामध्ये उपस्थित आहे। या सगळ्यांना नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यातून आता न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि त्या संदर्भात त्याच्यानंतर त्यांची सुनावणी घेतली जाणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।